नमस्कार. मी अर्चना पलांदूरकर परत तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. तुम्हाला माहितीच आहे, वर्ग 11वीचा आपण सुरू केलेला आहे आणि वर्ग 11वीचा आपण दुसरा पाठ घेतो आहे, परिसंस्था या पाठामध्ये हा आपला 5वा आणि शेवटचा व्हिडिओ आहे. या पाठामध्ये मी तुम्हाला प्रजातींचे परस्परावलंबन किंवा प्रजातींचा आंतरसंबंध आणि त्याच्यानंतर आणखी आहे अनुक्रमण, उन्नत अनुक्रमण किंवा परिसंस्थेचे अनुक्रमण आपण त्याला म्हणू शकतो, उन्नत अनुक्रमण असे दोन मुद्दे घेणार आहे. तर पहिला मुद्दा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा किंवा आपण आधी शिकलेला आहे, म्हणजे खूप कठीण असं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, म्हणून खूप मोठा व्हिडिओ न करता मी थोडक्यात घेणार आहे. तर परिसंस्थेचे किंवा ज्या प्रजातींचे जे परस्पर संबंध असतात किंवा परस्पर त्यांची राहण्याची जी पद्धत असते त्याला आपण म्हणत असतो त्यांचे अवलंबन किंवा एकामेकासोबत जुळले राहण्याचे जे त्यांचे संबंध असतात त्यांना म्हणतात परिस्थितीचे परस्पर संबंध किंवा परस्पर अवलंबन. ठीक आहे. तर सगळ्या प्रजातींचे आता तुम्हाला वाटेल की एक वनस्पती दुसऱ्या वनस्पतीशी कसा जुडलेला असेल, तर प्रत्येक प्रजाती दुसऱ्या प्रजातीसोबत काही ना काही कारणाने जुडलेली असते. जसं उदाहरणार्थ दोन झाडं जर आहेत तर त्या दोन झाडांमध्ये कशासाठी ते जुडलेले असेल, मातीतून पाणी शोषून घेण्यासाठी, मातीतून क्षार शोषून घेण्यासाठी, जास्तीत जास्त सूर्यप्रकाश घेण्यासाठी, अशा बऱ्याच प्रकारे आपलं कुठे ना कुठे सगळ्या परिसंस्थेच्या सगळ्या सजीवांसोबत किंवा सगळ्या वनस्पती प्राणीसोबत काही ना काही परस्पर संबंध असतोच. ठीक आहे. तर हे परस्पर संबंध बऱ्याच प्रकारचे असतात आणि ते परस्पर संबंध जे आहेत ते कधी कधी दोन्ही जे सजीव आहेत त्यांना कधी कधी फायद्याचे असतात, कधी त्यांना कुठलं नुकसान किंवा फायदा होत नाही, कधी कधी एखाद्याला नुकसान होतं, अशा प्रकारचे असतात आणि त्याच्यानुसार त्याची विभागणी केलेली आहे. तर सगळ्यात पहिलं परस्पर संबंध जो असतो तो आहे स्पर्धा. तर स्पर्धा आपल्याला माहिती आहे, स्पर्धा कशाला म्हणतात. स्पर्धा म्हणजे दोन कुठल्याही सजीवांमध्ये झालेली कुठल्याही गोष्टींसाठी त्यांची जी काही गरजा भागवण्यासाठी जी काही कॉम्पिटिशन असते त्याला आपण स्पर्धा असं म्हणत असतो. तर इथे स्पर्धा ज्या आहेत त्या प्रजातीय आणि द्विजातीय अशा राहतील. स्वतःच्या प्रजातीमध्ये होणाऱ्या ज्या असतात त्या प्रजातीय आपण त्यांना स्पर्धा म्हणतो. जसं उदाहरणार्थ अन्नासाठी स्पर्धा होऊ शकते, मी मग सांगितलं तसं सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा, मातीतून शोषून घेण्यासाठी स्पर्धा. तर एखादी मोठ्या झाडाचं उदाहरण तुम्ही घ्या, जसं खूप मोठं झाड आहे आणि त्याच्या खाली जर छोट्या छोट्या बिया जर रुजल्या असतील, उगवल्या असतील, तर त्यांना त्या मोठ्या झाडांपासून काय सूर्यप्रकाश मिळणार नाही, मोठ्या झाडाखाली ते झाकले जातील, सूर्यप्रकाश मिळणार नाही. त्या खूप मोठ्या झाडाच्या मुळा खूप आतमध्ये गेल्या असतील तर यांना पाणी मिळायला कठीण जाईल, यांना पोषक द्रव्य मिळायला कठीण जाईल. तर ते जे काही छोटे छोटे झाडं लागलेले त्यांच्यात आपसातच स्पर्धा राहील, जगण्यासाठी स्पर्धा, जास्तीत जास्त शोषून घेण्यासाठी स्पर्धा, सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा, ही पण एक प्रकारची स्पर्धाच आहे. तसेच कुठेतरी अन्नाचा तुटवडा जर पडला असेल किंवा जरी पडला नसेल तरी एखादी शिकार झालेली आहे किंवा एखादी ठिकाणी कुठेतरी एखादी फळ पडलेलं आहे, कुठे एखादी गवत खाणारे प्राणी असेल तर झाडाच्या फांद्या पडलेल्या आहे, तर तिथे कित्येक प्राणी एका वेळी येऊन काय करत असतात, एकामेकाच्या समोरचं ओढतात किंवा खातात. याला पण आपण जी आहे ती प्रजातींची स्पर्धा असं म्हणू शकतो. हे झालं स्पर्धा. आपण बरेचदा हे बघितलेली आहे स्पर्धा. एखादी आपण जनरली बघतो, एखादी खाण्याचा पदार्थ जर बाहेर टाकला किंवा दिला तर कित्येक प्राणी त्याच्यावरती धावून पडतात, याला पण आपण स्पर्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरं अगदी सोपं आहे शिकार. इथे शिकार म्हणजे काय, एक कोणीतरी प्राणी जो आहे तो शिकारी आहे आणि दुसरा शिकार आहे, म्हणजे एक कोणीतरी मरणार आहे आणि दुसऱ्यासाठी खाद्य बनणार आहे, याला शिकार म्हणतात. जसं हरिण ही खाद्य आहे कोणासाठी, सिंहासाठी किंवा वाघासाठी, कारण तो तिची शिकार करणार आहे. आता आपल्याला असं वाटेल शिकार करणे म्हणजे तो प्राणी मरेल किंवा हे चुकीचं आहे किंवा हे व्हायला नाही पाहिजे. तर हा परिसंस्थेचा नियम आहे. एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असतो किंवा एक प्रजाती दुसऱ्या प्रजातीवर अवलंबून असते आणि असंच हे चक्र चालू असतं. जर वाघ आणि सिंहानी ते हरिण किंवा तो गवत खाणारा दुसरा कुठला प्राणी जर त्यांनी खाल्ला नाही तर गवत खाणाऱ्या प्राण्यांची संख्या खूप वाढेल आणि झपाट्याने त्यांची संख्या वाढल्यामुळे जंगलातलं गवत जेव्हा नष्ट होईल तेव्हा ते आपल्या रानाकुरणाकडे येतील आणि आपले शेतं खाऊन फस्त करतील. त्याच्यामुळे जंगलातलं नियंत्रण ठेवण्यासाठी, आपण त्याला म्हणू पॉप्युलेशन कंट्रोल ठेवण्यासाठी, सगळ्या प्रजातींचं शिकार जी आहे ती सुद्धा महत्वाचा घटक आहे.
त्याच्यानंतर शिकारानंतर परजीवी ता आपण म्हणतो. परजीविता म्हणजे दुसऱ्यावरती जीवन ज्याचं असतं त्याला परजीवी म्हणतात आणि परजीविता त्या प्रक्रियेला म्हणतात. याच्यामध्ये दोन जे प्रजाती असतात त्यातली एक प्रजाती जी आहे छोटी प्रजाती ती संपूर्ण आयुष्य कुठल्या तरी मोठ्या प्रजातीच्या शरीरावर किंवा मोठ्या प्रजातीच्या प्रजातीवरती आपला संपूर्ण आयुष्य घालवते. आणि त्याच्यामध्ये जी दुसरी प्रजाती आहे मोठी प्रजाती तिला नेहमी याच्यापासून नुकसान होत असतं. जसं उदाहरणासाठी तुम्हाला माहितीच असेल की प्राण्यांच्या अंगावरती किडे होतात, टिक पडतात. तर ह्या ज्या प्राण्यांच्या अंगावर जे किडे, कुत्र्याच्या अंगावर किंवा गाई म्हशींच्या अंगावर जे किडे होत असतात ते संपूर्ण आयुष्य त्यांचं रक्त शोषून जे आहेत ते जगतात आणि त्या जे काही प्राणी आहेत त्यांना ते घातक ठरतात आणि संपूर्ण आयुष्य त्यांचं जे आहे त्या प्राण्यांच्या अंगावरती जात असतं. त्याचबरोबर दुसरं आपण वनस्पतीमध्ये एक उदाहरण घेऊया. अमरवेल ज्याला म्हणतात, कसकुटा इंग्लिशमध्ये. अमरवेल, त्याचं नावच अमरवेल याच्यासाठी आहे की तो दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या झाडावरती तो वाढायला लागतो आणि त्या झाडामधलं पूर्ण पोषक द्रव्य तो शोषून घेतो तोपर्यंत जोपर्यंत ते झाड पूर्णपणे वाळत नाही. आणि म्हणून त्याला अमरवेल म्हणतात. आणि ते झाड वाळलं की हा स्वतःही वाळतो, कारण तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, तो पोषण पूर्ण दुसऱ्या झाडापासून घेत असतो. तर ही झाली परजीविता. त्याच्यानंतर आपलं आहे सहोपकारिता. सहोपकारितामध्ये इथे दोघही ज्या प्रजाती असतील किंवा दोन्ही ज्या प्रजाती असतील त्या दोन्ही प्रजाती एकमेकांपासून त्यांना फायदा होत असतो. म्हणजे एकमेकांपासून परस्पर संबंध त्यांचे खूप चांगले असतात. तर याच्यामध्ये आपण दगडफूलचं उदाहरण घेत असतो. दगडफूलमध्ये अलगी आणि फंगस हे दोघं सोबत राहतात. इथे अलगी काय करत असते, आपलं अन्न तयार करते, शेवाळ जी आहे ती, आणि फंगस जी आहे ती तिला काय करते, शेल्टर देते किंवा राहायला जागा देते किंवा ठिकाण देते. आणि त्या कॉम्बिनेशन मध्ये सोबत वाढतात, म्हणजे त्यांना वेगळं करता येत नाही. आणि दगडफूल तुम्हाला माहिती असेल मसाल्यामध्ये आपण वापरतो, बघितलं असेल तुम्ही, जाळीदार दगडफूल हे सहोपजितीचा जे आहे ते एक चांगलं आणि ज्वलंत उदाहरण आहे. खूप छान उदाहरण आपण याला म्हणत असतो. त्याच्यानंतर सहोपकारिता असतं शेवटचं. आता सहोपकारितामध्ये आपल्याला काय होतं, इथे एक प्रजातीची कुठली तरी प्रजाती दुसऱ्या प्रजातीवरती जगत असते पण त्याच्यापासून दोघांनाही नुकसान होत नाही. इथे उदाहरणासाठी आपल्याकडे उदाहरण आहे वांडा जे म्हणत असतो आपण, वनस्पती. ती काय करते, ती दुसऱ्या कुठल्या तरी झाडावरती ती वाढत असते पण ती त्या झाडापासून पोषक द्रव्य घेत नाही. ती त्या झाडामध्ये फक्त आपले मुळा जे आहेत ते फसवते आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. म्हणजे ते स्वतः वाढू शकत नाही, तर सपोर्ट म्हणून किंवा तिला कुठला तरी ठोस आधार पाहिजे असते वाढायसाठी आणि म्हणून ती झाडाचा सपोर्ट घेते. त्याच्यामुळे कुठल्याच झाडाला नुकसान होत नाही. सोबतच जी वांडा आहे ती कुठल्याच झाडाला नुकसान करत नाही आणि हाही झाड तिला नुकसान करत नाही. आणि दोघही जणांना कुठल्याच प्रकारचा फायदा किंवा नुकसान नसतो. फक्त वांड्याला फायदा असतो की सपोर्टसाठी किंवा स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी ते दुसऱ्या कुठल्या तरी झाडाला वापरत असतात. तर या अशा प्रकारे या सगळे जे आहे परस्पर संबंध आहे सगळ्या प्रजातींचे, किंवा याला आपण परस्परावलंबन पण म्हणू शकतो प्रजातींचे. तर असे बरेचसे उदाहरण तुम्हाला मिळेल. खूप जसं तुम्ही खूपदा बघितलं असेल, जी मगर असते ती आपलं असं तोंड उघडून बरेचदा बसली असते समुद्राच्या काठी किंवा कुठल्या नदीच्या काठी, आणि काही पक्षी तिच्या तोंडात जाऊन काही अन्न खात असतात. तर ते काय करत असतात, क्लिनिंग करत असतात. तिच्या दातांमध्ये जे फसलेले मांसाचे कण असतात ते पक्षी काढतात, पण ती कधीच त्या पक्ष्यांना खात नाही, कारण तिला आपले दात स्वच्छ करून मिळतात. म्हणजे हे आपल्याला बघायला खूप नवल वाटेल, पण निसर्गामध्ये अशा बऱ्याच अद्भुत गोष्टी आहे. तसेच तुम्ही गायींच्या म्हशींच्या पाठीवरती नेहमी पक्षी बसलेले बघाल बाहेर त्या चराला कुरणात गेल्यानंतर, तर ते पक्ष्यांना ती हाकलत नाही कधीच, म्हणजे उडवत नाही कधीच शेपटीनी, नाहीतर असा हातही लावला तरी ती शेपटी हलवते पण त्यांना उडवत नाही, कारण ते पक्षी जे आहेत ते तिच्या पाठीवरचे किडे खात असतात आणि तिला स्वच्छ करत असतात. असे कित्येक उदाहरण आपण देऊ शकतो परस्परावलंबनचे. भरपूर उदाहरण आहेत आणि भरपूर सुंदर हा टॉपिक आहे. आपण बघितलेले सगळे उदाहरण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आणि शेवटचा मुद्दा या पाठातला आहे परिसंस्थेचे अनुक्रमण. ठीक आहे. आता अनुक्रमण म्हणजे इथे काय म्हणायचं आहे, एक क्लायमॅक्स आपण त्याला म्हणत असतो, किंवा एक सुदृढ प्रजाती निर्माण होतपर्यंत झालेला बदल.
कुठल्याही परिस्थितीमध्ये. आता माणसाचं इव्होल्युशन किंवा माणसाची उत्पत्ती कशी झाली आपल्याला माहिती आहे, कशा प्रकारे माणूस बनत गेला, हजारो वर्ष लागले या सगळ्या प्रक्रियेला, घोडा कसा बनला हे आपल्याला माहिती आहे. अशा सगळ्या याचा इव्होल्युशन आपण अभ्यास केलेला आहे. तसंच झाडांचं किंवा वनस्पतींचं असतं. एक मोठं वडाचं झाड जे आहे ते डायरेक्ट पृथ्वीची निर्मिती झाली आणि झाड उगवलं असं झालं नसेल. तिथे आधी एकदम छोटे छोटे मॉस किंवा अलगी आली असेल, शेवाळ आली असेल, आणि मग त्याच्यानंतर छोटे छोटे मॉस आले असतील, मग त्याच्यानंतर छोटं छोटं गवत लागलं असेल, मग त्याच्यानंतर छोटं झाडं झुडूप असं असं करता करता एक मोठं वटवृक्ष तिथे निर्माण झालं असेल. तर याला आपण अनुक्रमण म्हणत असतो. एक स्थिर प्रजाती तयार होतपर्यंत त्या प्रक्रियेला अनुक्रमण असं म्हणतात. तर आता अनुक्रमण हे 2 प्रकारे होत असतं, एक प्राथमिक अनुकरण आणि एक द्वितीय अनुकरण. तर इथे प्राथमिक अनुकरण म्हणजे कोणतं अनुकरण, जिथे याच्या आधी कुठलीच प्रजाती नव्हती किंवा नव्याने तयार झालेली पृष्ठभाग जिथे असेल, जसा एखादी दगड असेल जो नव्याने एकदम सपाट झालेला आहे, ज्याच्यावरती आतापर्यंत काहीच आलेलं नाही आहे, किंवा लावा नुसताच निघून गेल्यानंतर जी सपाट लावा सरफेस तयार झालेला आहे, लावाचा आपण त्याला म्हणू पृष्ठभाग तयार झालेला आहे, तिथे प्रजातीची निर्मिती, त्याला प्राथमिक अनुकरण म्हणतात. आणि ही खूप कठीण प्रोसेस आहे किंवा कठीण अनुकरण आहे. कारण अशा ठिकाणी कुठल्या प्रजातीला निर्मिती व्हायला किंवा ग्रोथ व्हायला, वाढायला बराच वेळ लागतो, बराच कालावधी लागतो, आणि हळूहळू मग इथे अनुक्रमण होत जातं. मी मग सांगितल्याप्रमाणे छोट्या छोट्या याच्यापासून मोठं झाड अशी निर्मिती होते, आणि या प्रक्रियेला हजारो वर्ष लागतात. हे आपल्या डोळ्यादेखत होणारी प्रक्रिया नाही आहे, ही निसर्गाची एकदम शांततेनं केलेलं कार्य आहे. निसर्गाने कुठल्याच गोष्टीला तो एकदम करत नाही, त्याचं सगळं शांततेचं चक्र असतं आणि तो स्थिर असतो, काम असतो, आणि त्या प्रकारे तो आपलं काम करत असतो. हे झालं प्राथमिक अनुकरण. आता द्वितीय अनुकरण. द्वितीय अनुकरणामध्ये काय आहे की इथे मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जी काही एक प्रजातीचं तिथे, म्हणजे जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगू शकते, जंगल होतं आधी आणि त्या जंगलाला आग लागली पूर्णपणे, फॉरेस्ट फायर ज्याला आपण म्हणत असतो. एखादी ठिकाणी अति पावसामुळे जे आहेत ते गड्डे बनले, पूर्ण नष्ट झालं. एखादी ठिकाणी दुष्काळामुळे पूर्ण 2-3 वर्ष दुष्काळ पडला आणि सगळ्या प्रजाती नष्ट झाल्या, मेल्या, किंवा वाळलं सगळं जंगल. किंवा शेती करायसाठी जर आपण जंगलाची जागा खाली केली, असे मानवनिर्मित आणि नैसर्गिक कुठलेही असू शकतात. तर अशा वेळी ते पूर्ण सपाट जी जमीन आहे तिच्यामध्ये परत जेव्हा लहान झाडांपासून, गवतापासून असं सुरू होईल अनुक्रमण, त्याला द्वितीय अनुक्रमण असं म्हणतात. ही थोडी फास्ट प्रक्रिया आहे, किंवा ही कारण त्या जमिनीमध्ये तुम्ही समजू शकता तिथे न्यूट्रिशन आहे, म्हणजे तिथे पोषक द्रव्य आहेत, तिथे पाणी आहे मुबलक प्रमाणात. अशा जमिनीवरती नव्याने रुजणं जे आहे ते सोपं जातं, त्याच्यामुळे द्वितीय अनुक्रमण जे आहे ते थोडं सोपं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हा पाठ संपूर्ण झालेला आहे. परिसंस्था अगदी इंटरेस्टिंग आहे परिसंस्था हा टॉपिक, कारण खूप काही आपल्या जवळपास किंवा माहितीतलं किंवा आपल्याला माहिती असलेलं, बघितलेलं असे उदाहरण असतात, आणि मजा येते असं टॉपिक शिकायला आणि शिकवायला पण मला छान वाटतं, इंटरेस्टिंग वाटतं. तर आपला हा व्हिडिओ संपूर्ण पहा, त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. प्लीज कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.